सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जली रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाडले इहलोकी भव सिंधुशी बांधिला तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रह निर्विकारी स्वय श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीती दिव्य लोकाशी नेली प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी नमो शारजा जे चतुर्णाचे आत्मजा वाक्सिद्धी पावी जय सहजा तिच्या चरण ओजा माझे दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका ताल मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत आईसे नमन करुणी सकला हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकला नामा म्हणे महायोग पीठे तटे पांडुरंगा
विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काही जणे बोलतो वचने अधिकाविका मस्तक हे पाया सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे कोण जाणे त्यांची कळा वागवी पांगुळा पायाविन साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची महिषी पुत्रा मुखे बोलविने श्रुती चालविने भिंती बैसोनिया नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविने रोकड्या विश्वजना नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शेवटच्या चरणामध्ये ज्यांचं नाम निर्देशन केलेलं असतं अभंग कुणाचा असतो त्यांचाच असतो मागचा अभंग कुणाचा आहे निळोबारायांचा तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य निळोबाराय यांचा 4 चरणाचा कधीही भंग न होणारा असा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे। भावार्थाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे। आज 2 दिवस सप्ताह 15-16 ना बाबा, आता 3रा दिवस आहे सप्त्याचा आणि या 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे। ते आपल्या सर्वांचे परिचयाचे गजानन बाबा ठाकूर बेळपाडा बरोबर यांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे। तसेच त्यांचे सुपुत्र मनोज ठाकूर यांनी मला फोनवर तारीख 2 महिन्यापूर्वी दिली होती, महाराज कीर्तन घ्या, पण घेतलं कारण मी या भागात कीर्तन करतोय तर बरीचशी मंडळी माझ्या परिचयाचे आता कुणाचा नाम उल्लेख करत नाही। त्या मनोज ठाकूरने मला आमंत्रण केलं आणि त्यांचं दुसरे सुपुत्र आहेत रोशन ठाकूर। मी ठाकूर परिवाराला धन्यता देतो आणि अभंगाच्या भावार्थाकडे वळतो। विठ्ठल महाराज म्हणतात महिषीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती। म्हशीच्या मुलाच्या मुखातून वेद बोलवणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही। महिषीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती, भिंत चालवणे ही सुद्धा काय सामान्य गोष्ट। दुसऱ्या चरणात महाराजांनी सांगितले, काय सांगितलंय? नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा निवृत्ती। अहो आजचा नैवेद्य खाणे हा सुद्धा काय सामान्य महिमा नाही।
नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्लेला आहे ते भावार्थामध्ये प्रकट करणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी काय सांगितलंय? उदका माझी वया ठेवणी कोरड्या आणि दाखविणे रोकड्या. पाण्यामध्ये वया टाकल्यानंतर कोरड्याच्या कोरड्या काढणं हा सुद्धा काय सामान्य महिमा आहे का हो? सामान्य महिमा या वया पाण्यात 13 दिवसांनी काढणं कोरड्याच्या कोरड्या म्हणजे. शेवटच्या चरणात निळोबाराय सांगतात, निळा म्हणे ती संगेची तरणे आणि दिन उद्धरणे नवल कोण. अहो ज्याच्या संगतीने आपला उद्धार होतो हे संत आहे. निळा म्हणे तीही संगेची आणि दिन उद्धरणे. मग संत हे दीन जनांचा उद्धार करण्याकरता अवतार घेतलेला आहे. अभंगाचा सरळ सरळ धावता भावार्थ आहे. विठ्ठल म्हैशीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती. ज्ञानेश्वर महाराज या पहिल्या चरणामध्ये माऊलींचं वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे. याने जगाला ज्ञानामृत पाजून 1193 मध्ये कुठे अवतार घेतला हो? कुठे घेतला अवतार? आळंदीमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? विठ्ठलपंत होतं. ते एकदा इंद्रायणीच्या तीरावर बसले होते. सिद्धोपंत कुलकर्णीने त्यांना पाहिलं. मनामध्ये विचार आले की आपली मुलगी रुक्मिणी याला देऊन टाकावी. विचारपूस केली, लग्न लगेच लावलं. मग मला पुरुष मंडळ सांगा तुम्ही, आपल्याला लग्न मुलाचं जमवायला किती दिवस लागतात? 1 महिना, 2 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4-5 वर्ष लग्न पण जमते. एका मिनिटात लग्न लावलं. घरी आले. आई वडिलांना अतिशय आनंद झाला. पण ते वयोवृद्ध असल्यामुळं कुठे झाले? वैकुंठवासी झाले. आता वैकुंठवासी कोणाला लिहावं? स्वर्गवासी कोणाला लिहावं? आणि कैलासवासी कोणाला लिहावं हेच आपल्याला कळत नाही. विठ्ठल आणि संपूर्ण संसाराची जबाबदारी विठ्ठलपंतांवर पडली. लक्षपूर्वक ऐका. संसारात मन लागेना. रात्री घराबाहेर पडले. मदत धर्मदर करीत काशीला पोचले. किती मिनिटात? किती तासात? काळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी बोला. लगेच रामानंद स्वामीच्या आश्रमात गेले. रामानंद स्वामींना दत्तात्रय महाराजांना दीक्षा दिली. आता आपला दत्त जयंती 14 तारखेला झाला ना. दत्त म्हणजे दिलेला, अवधूत म्हणजे विकार धुवून काढणारा. जय जय अलक निरंजन हा दत्ताचा मंत्रोघोष प्रचलित. दत्ताच्या गबळेमध्ये झोली आहे ते मधमाशीचं प्रतीक सांगितलेलं आहे. हातामध्ये कमंडल देत्या. त्या दत्तात्रय महाराजांना दीक्षा दिली. आणि रामानंद स्वामी दक्षिणेकडील तीर्थयात्रा करीत करीत कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. रामेश्वरचं दर्शन घेतलं. भीमाशंकरचं दर्शन घेतलं. आणि आळंदीमध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले. पिंपळे संतांची विभूती सांगितलेली आहे. नित्यनेमाने रुक्मिणी इंद्रायणीचं स्नान करायची. पिंपळाच्या झाडाला काय करायची? प्रदक्षिणा करायची. महिला मंडळ तुम्ही कुठल्या झाडाला प्रदक्षिणा करता? वडाच्या. मग का? जन्मजन्मी हा पती मिळावा. आणि तिने रामानंद स्वामींना पाहिलं. पटकन सांगून जातो. आणि साष्टांग दंडवत घातलं. म्हणजे हे 8 अंग आपले जमिनीला टेकले पाहिजे. त्याला म्हणतात काय? मृदुंगमणी. साष्टांग नमस्कार. आशीर्वाद दिला. काय दिला? अशा टाळकरी मंडळी पुत्रवती भव. वा, पुत्रवती भव. बरोबर आहे. काय दिला? आशीर्वाद. बरोबर ना. माईकवर बोलला तरी धरून जावत जाईल. पुत्रवती भव आशीर्वाद दिला. आता महिला मंडळ मला सांगा तुम्ही, पुत्रवती भव आशीर्वाद बरोबर आहे का चुकीचा आहे? बोला आता लवकर. बरोबर. बोला. बरोबर आहे. हा बरोबर. महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्ही सांगा. बरोबर आहे. आता यानं का प्रश्न पडला त्याही सांगला बरोबर आहे. अहो चुकीचा आहे ना. पतींनी संन्यास घेतलेला आहे. मग पुत्रवती भव आशीर्वाद चुकीचा आहे. विचारलं. हसण्याचं कारण विचारलं. तुम्ही आता मला आशीर्वाद दिला पुत्रवती भव. हा माझ्या पतीने संन्यास घेतलेला आहे. दिवस मोजले. पटकन सांगून जातो.
चला माझ्याबरोबर. रुक्मिणीला बरोबर घेतली, सिद्धोपंतांना बरोबर. कुठे पोचले? काशीला पोचले. रामानंद स्वामीच्या आश्रमात रामानंद स्वामीने हाक मारली, चैतन्य स्वामी बाहेर या. चैतन्य स्वामी बाहेर आले. समोर पत्नी, सासरे. सिद्धोपंत कोण होते? तुम्हाला खरं काय ते सांगावं लागेल. आणि तुम्हाला समोर पत्नी, सासरे, तुम्हाला परत गृहस्थ आश्रमामध्ये जावं लागेल. 4 आश्रम सांगितलेले आहे. वानप्रस्थ, संन्यासा, गृहस्थ आश्रम. हां, हे असे किती आश्रम सांगितलेले आहे? 4. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळं आणि परमपद बळ. कारण आपल्याकडे तास एकच राहिला, एकच असं उरला खटवांग राजाची. भाग्यदशा त्याशी प्राप्त झाली. विठ्ठला आणि गृहस्थ आश्रमात आले. आणि 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याला 4 मुलं झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई. किती मुलं झाली? आपल्या मुलाचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे. पुरुष मंडळ तुम्हाला वाटतं की नाही आपल्या मुलाचं कल्याण झाले का? धोंडी झाली पाहिजे. वा वा, सर्वांना वाटतं की नाही कल्याण झालं पाहिजे. असं वडिलांना वाटलं. पैठण लागले. पैठणकरांनी सांगितलं तुम्हाला देहांत प्रायश्चित. आता देहांत प्रायश्चित घेतलं का? घेतलं. आता मी काय सांगून वेळ घेत, समजणेवाले को इशारा. मुलं मोठी झाली. शुद्धीपत्रा करता कुठे गेली? बोला बोला, तुम्ही बोलत चला. पैठणला गेली. पैठणकरांनी न्याय दिला. तुम्ही संन्यासाची मुलं आहात, तुम्हाला शुद्धीपत्र मिळणार नाही. विचार करा माझ्या मायबापावर. समोरच रेडा लावला होता. रेडा लक्ष. आपल्याला म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती एवढाच भावार्थ करायचा बरं का. विठ्ठल आणि माऊलींना राहवलं नाही. काय म्हणाले माऊली? त्या रेड्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. तेव्हा ते ब्राह्मण, पहिला ब्राह्मण काय म्हणतोय? अरे काय म्हणतो ज्ञान्या? अरे याचं पण नाव ज्ञाना नाही, याच्या नावामध्ये काय फरक आहे? दुसरा म्हणतो जेव्हा तो रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवेल ना त्याला तेव्हा आपण ज्ञानदेव म्हणू. तिसरा म्हणतो बघता काय महाराज 4-5 काठ्या त्या रेड्याच्या पाठे. तिसऱ्यानं 4-5 काठ्या त्या रेड्याच्या पाठीत घातल्या. चमत्कार घडला माझ्या मायबापा हो. वर माऊलींच्या पाठीवर उठले. तेव्हा ती 8 वर्षाची मुक्ताई ओरडून सांगते अरे काय दया माया आहे की नाही तुम्हाला? एवढं मानतात माझ्या भावाला पाठकालिनी होईपर्यंत. 5वा ब्राह्मण काय म्हणतोय? त्यांचा बाप बंगाली जादू शिकून आला. आता बंगाली जादू शिकून आला का पुरुष मंडळ? हा, त्यात रघुवीर जादूगार आणि जादूचे प्रयोग त्यातला प्रकार असावा. शेवटी माऊलींना राहवलं नाही आणि रेड्याच्या जवळ गेले आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. तेव्हा तो रेडा वेद बोलू लागला. माय बाप हो. ओम स्वस्ती श्री परमात्मने ओम भूर्भुवः स्वाहा. काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय लोक आम्हाला नमस्कार करत. हा पहिला चमत्कार कुणाचा? माऊलींचा. पुढचं काय मी सांगत नाही. आपला भावार्थ काय आहे? अभंग काय? म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. म्हशीचा मुलगा त्याचं नाव काय सांगा? बोला आता बोला. अहो रेडा. अक्कल नसलेला प्राणी म्हणजे रेडा. बघा ज्याचा इथं दुधाचा धंदा कुणाचा आहे ते बसणाऱ्यापैकी महिला मंडळ पुरुष मंडळ कुणाचं त्याने हातवरती करा भाऊ? कोणाचाच नाही. आता बंद केले. पूर्वी दुधाचे धंदे असायचे. तो मालक काय करायचा? त्या पारडाला म्हशीच्या सोडायचा. लक्षपूर्वक भावार्थ आहे का? त्या पारडाला सोडायचा आणि त्या पारडाला सोडल्यानंतर मायबाप हो ते पारडू सोडणारा मालक होता ना त्याला चाटत बसायचा.
कोण कोण बोला आता? ते म्हशीचं पारडू, त्याला चाटत बसायचं. त्या मालकाला राग येतो, अरे मी याला प्यायला सोडलेला आहे ना, हा मला चाटत बसलाय, थोबाडीत मारतो. तेव्हा त्याला अक्कल येते. म्हणजे अक्कल नसलेला प्राणी म्हणजे की मला प्यायला सोडलेलं आहे, बरोबर? कशाला? मग गोठ्यामध्ये 20 म्हशी असतात. किती? पहिल्या म्हशीच्या काशेला बिलगतो. मग महिला म्हणतात ती काय करीत असेल? लात मारली ना तिने, तिला वाटतं त्याला काय वाटतं ही आपली आई. मग दुसऱ्या म्हशीच्या काशेला, म्हैशी पुत्रामुखे बोलविणे, दुसऱ्या म्हशीच्या काशेला बिलगतो. ती मातेला लाथा खातो पण उदास होत नाही. का? त्याला माहित आहे. काय माहित आहे? जी आपल्याला लाथच मारणार नाही ती आपली आई ठरणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, जय जय वसुते उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे शुद्ध भक्तिरूपी माते तुझा जय, तू आनंदाचा वर्षाव करणारी कोण? माता. आणि मातेचा निर्णय लागणार आहे हे कुणाला कळतं? म्हशीच्या पारडाला. त्याला ती लाथ मारत नाही, ती त्याची कोण ठरली मग? नाहीतर गाईच्या वासराला सोडा, 1000 गायी असू द्या, पण आई ओळखण्याची ताकद किंवा हिंमत म्हशीच्या पारडात नाही मंडळी. गाईच्या 1000 गायीमध्ये आपली आई ओळखणारा कोण असेल तर गाईचं वासरू. विठ्ठल रिंग मास्टर काम करतात, सर्व प्राण्यांना शिकवतात की नाही? वाघ, कोल्हा, माकड वगैरे सगळ्यांना शिकवतात. रेड्याला शिकवतात. रेडे शिकून हजारो रिंग मास्टर वेडे झालेले आहेत, वेडे म्हणून रेड्याच्या भानगडीतच पडत नाही. असाच रेडा एका हायवेने रवंथ करीत करीत चालला होता. आपण हायवेला बघा सफेद बाउंड्री असते, सफेद मध्ये, त्या सफेद बाउंड्रीवरून चालला होता. अक्कल नसलेला प्राणी म्हणजे पाठीमागून ट्रक ड्रायव्हरला हॉर्न वाजवला, रेडा काय बाजूला झाला. दुसरा हॉर्न वाजवला, रेडा बाजूला झालाच नाही. तिसरा हॉर्न वाजवला, रेडा शेवटी राग आला, काठी घेतली ना, 4-5 काठ्या त्या रेड्याच्या पाठीत घातल्या. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा मागे वळून पाहत होता, काय की भारतामध्ये काय चाललेलं आहे हे. म्हणजे अक्कल नसलेला प्राणी आणि त्याच्या मुखातून माऊलीने काय बोलवला? म्हैशी पुत्रामुखे मी दुसरा भावार्थ सांगणार नाही. म्हैशी पुत्रामुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. आणि भिंत चालवणे ही सुद्धा काय सामान्य गोष्ट नाही. 14 वेळा जगले, 1400 वर्ष जगला म्हणून नाव चांगदेव बाबा. 14 वेळा काळाला परत पाठवलं, त्याचे नाव चांगदेव बाबा. ते ध्यानस्थ बसले होते. आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई गोदावरी तटावरून जात असताना त्याने चांगदेव बाबांना पाहिलं. आणि चांगदेव बाबांना पाहिल्यानंतर त्या भागामध्ये कोण मेला ना ते प्रेत आणून टाकायचं, असं प्रेतांचे ढीग पाहिले. कोणी? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. तेव्हा मुक्ताबाई म्हणते, अरे ज्ञानदादा, या भागामध्ये लोक जाळत नाही किंवा गाडत नाही वाटतं का ते प्रेत बघून? माऊली म्हणतात, अगं मुक्ताई, जाळतात ग, पण अशी प्रेत इथं का आणून टाकलेली आहेत? तेव्हा त्यांचा चांगदेव बाबांचा काष्ट नावाचा शिष्य म्हणतोय, आमचे बाबा समाधीतून 6 महिन्यातून जागे होतात. किती महिन्यातून? प्रेतांकडं पाहिलं, प्रेत जिवंत होतात आणि आपापल्या घरी कामधंद्यासाठी निघून जातात. तेव्हा ती 8 वर्षाची मुक्ताई काय म्हणते, लक्षपूर्वक ऐका. अरे ज्ञानदादा, मी करू का ह्यांना जिवंत? काय पात्रता असेल त्या 8 वर्षाच्या मुक्ताईची? मग तिने तिथलं हाड उचललं
पहिला प्रयोग माणसावरती नाही केला, आपल्यावरती. जो कुत्रा मरून पडला होता ना, कुत्रा, त्या कुत्र्यावरती केला. काय ते हात उचललं, 1 2 3 3 वेळेला काय फिरवलं, बोलत चला, हात फिरवलं, कुत्रा जिवंत झाला, पळून गेला. तशीच प्रक्रिया ह्या 8 वर्षाच्या मुक्ताईनं संपूर्ण मेलेल्या प्रेतांवरती केली. प्रेत जिवंत झाली, आपापल्या घरी कामधंद्यासाठी निघून गेली. समाधीतून 6 महिने चांगदेव बाबा जागे झाले. सभोवताली पाहिलं, काय दिसला शेरू, एकही प्रेत नव्हतं. तेव्हा चांगदेव बाबा म्हणतात शिष्याला, अरे काष्ट, यावेळेस सरकारनं कॉलेरा प्रतिबंधक लस ठोकून घेतलेली आहे वाटतं. नाही बाबा, त्या नेवाशाकडनं 4 भावंड आली होती. त्यातील 8 वर्षाच्या मुक्ताईनं ही प्रेत जो काय म्हणतोस, टीव्ही बघून सांगत नाही, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. मग लेखणी साहित्य आणा, पटकन सांगून जाऊ. लेखणी साहित्य आणा, लेखणी साहित्य आणा. कोरा कागद आणा, कोरा कागद आणला. पेन आणा, पेन आणला. आपल्याला मित्राला पत्र पाठवायचं असेल तर आधी मायना लिहावा लागतो. पेन तसाच कागदावरती होता. तेव्हा त्या शिष्यामध्ये चर्चा, कुणाचे शिष्य, आता बोला, चांगदेव बाबाच्या शिष्यामध्ये चर्चा. काय रे, पेन तसंच आहे कागदावर, शाई नाही वाटतं पेनात. तो दुसरा शिष्य म्हणतोय, अरे पेनात शाई आहे, पण या शब्दानं रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. पण आपल्या बाबाच्या डोक्यात काही नाही. विठ्ठल. आणि मग नमस्कार करावा. वयाने काय होते हो, आशीर्वाद द्यावा. अहो ज्ञानाने मोठे, काय मायना लिहावा हे 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेव बाबाच्या डोक्यातच येईना. शेवटी कोरच्या कोरं पत्र घेतलं, शिष्याच्या हातात दिलं. शिष्य घेऊन कुठे गेला, आळंदीला. माऊलीने पत्र उघडलं. पत्र काय होतं, तेव्हा ती 8 वर्षाची महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐका, ती 8 वर्षाची मुक्ताई काय म्हणते, अरे ज्ञानदादा 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला. का, ते पत्र बघू. अगे मुक्ताई, कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं, पण हा 3.5 हाताचा कागद खराब झालेला आहे. त्याच्यावर काय लिहिणार. 65 ओव्या त्या कागदावरती लिहिल्या, शिष्याच्या हातात दिल्या. शिष्य घेऊन चांगदेव बाबांच्या जवळ आला. चांगदेव बाबांनी उघडलं पत्र. काय, पहिली ओवी होती हो, पहिली ओवी, स्वस्ती श्री वटेषु. असा परिणाम झाला. कोण मार्ग, कोण योगी, कोण संन्यासी, त्यांची भेट घेतली पाहिजे अशी मनामध्ये तळमळ सुरू झाली. रणवाद्य वाजत होते. अहंकार गेला नव्हता. अहंकार आहे नाडीला, तुका म्हणे वाया गेला. जमिनीवरून निघाला नाही, चालत काय झालं असतं, जमिनीवरून गेला असता, पण अहंकार गेला नव्हता. रणवाद्य वाजित होती. आकाश मार्गे निघाला. वाघावर बसला, हातात सर्पाचा चाबूक घेतला, आकाश मार्गे निघाला. ही 4ही भांड आपला भावाचा चालविणे भिंती बैसोनिया. ही 4ही भांड त्या पडक्या भिंतीवर बसली होती. मुक्ताईनं आकाशाकडे पाहिलं. अरे ज्ञानदादा, हे आकाश मार्गे कोण येत आहे. माऊली म्हणतात, अगं मुक्ताई, आपल्या भेटीला ते येत आहे. आपल्या घरी जर पाहुणा आला पुरुष मंडळ तर आपण या बसा रामराम करतो की नाही. मग त्यांना आपण सामोरे जाऊया का. कुठे बसले, आता बोला, पडक्या भिंतीवर बसले. काय प्रभूची मात जगाला दावी येले कोडे. ज्ञानदेव बैसले भिंतीवर, भिंत चालली, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती. हरली सांगयाची भ्रांती, हरली सांगयाची भ्रांती, हरली सांगयाची भ्रांती.
चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती विचार काय आपला भावार्थ काय मी अलीपलीकडे अजिबात लक्ष जाणार नाही बरं का. इथं सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि तपवृद्ध मंडळी आमच्या दिंडीमधली पण आहेत, बरीचशी मंडळी बरं का. मी सर्व परिचयाचे आहेत. नीट भावार्थ लक्षपूर्वक आहे का. चालविणे भिंती विचार करा, म्हशीच्या मुलाच्या मुखातून वेद बोलवणं आणि भिंत चालवणं ही काय सामान्य गोष्ट आहे. मी विचार करा. एक महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. म्हशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, 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 नव्या हसामान्या महिमा संताचा, नव्या हसामान्या महिमा संताचा, नव्या म्हशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. मग माऊलींना किती मुलं होती हो? किती होती? मी मला पद्माकर महाराज तुमचं डोकं दुखे फिरलं का काय तुमचं कीर्तन करायला आला. माऊलींना 4 मुलं होती. ऐका. पहिला मुलगा ऐका सांगा आता. वेद नावाचा मुलगा. वेदशास्त्र देती बाई म्हणती वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. वेद नावाचा मुलगा होता. दुसरा साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप. दुसरा साधक नावाचा. आणि तिसरा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेने निगमावल्ली प्रगट केली. किती झाली मुलं? योगी, वेद, साधक आणि योगी 3 झाली ना. मग चौथा ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय. अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा. मग काय कुळाचा विचार काय केला नाही. किती मुलं झाली? माय हा अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे. माय हा हृदयाला पाझर फोडणारा शब्द आहे. ज्याची माय गेली त्याचं सर्व संपलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कुत्र्याला कितीही प्रेमानं पाला, चावल्याशिवाय आई वडिलांना कितीही शिवीगाली करा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. सकळ तीर्थाची यादुरे जे का माता पित्रे, दया सेवी शरीर. सर्व तीर्थामध्ये मायबाप श्रेष्ठ सांग. सकळ तीर्थाची यादुरे जे का माता पित्रे, दया सेवेशी कीर शरीर. जो मुलगा आपापल्या आई वडिलांची सेवा करतो तो धन्य समजला जातो. आपुलिया हिता जो असे जागता, आणि त्यांचे मायबाप धन्य आहेत. विठ्ठल महिषीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे विनती. भावार्थ झाला असे समजू. पुढे चला. नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा. यात कशाचं वर्णन केलंय? जेवणाचं. शुगरीने आणि उदारे, रसज्ञानी जेवणारे. जेवणाचा आनंद त्यावेळी असतो. मायबाप व शुगरिणीनं हौशेनं स्वयंपाक केला पाहिजे आणि वाढणारानं उदार अंतकरणानं वाढलं पाहिजे. त्यावेळी त्या जेवणाचा खरा आनंद असतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, म्हणून अन्नाला नावं ठेवून अन्न खाऊ नये. एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भास दिसतो बघा. म्हणून महाराज काय म्हणतो, किती प्रकारचा ऐका. वर नुसते तांदूळ, बरं का, वर नुसते तांदूळवाडी, बरोबर. मध्ये चिकट म्हणजे चिखली, आणि खाली करपलेला म्हणजे कोळशेवाडी. पाणी एक, तांदूळ एक, भात किती प्रकारचा. हा कयमी उद्धार पावे. I
करता आलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? धर्मा भोजन रात्रीचे 12 वाजता थाली उपडी घातलेली होती. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे. आता आपल्या सत्वाची हानी होणार. द्रौपदीनं पाहिलं, जा रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत, आंघोळ्या करून या. आता ऋषी कुठे गेले? आंघोळ करायला. श्रीकृष्णाचा धावा गेला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले मधवरी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. भगवंत आले आणि काय म्हणतात द्रौपदीला, अगं द्रौपदी जेवायला दे, फार भूक लागलेली आहे. वृत्तारुष्टी समुद्रेषु वृत्ता तृप्तस्य भोजनम, वृत्ता दानम समर्थस्य, वृत्ता दीपो दिवापिच. वृत्तारुष्टी समुद्रेषु, समुद्रात पाऊस पडणं व्यर्थ आहे की नाही मला सांगा? वृत्तारुष्टी समुद्रेषु वृत्ता तृप्तस्य भोजनम, जो जेवणात तृप्त झालेला आहे त्याला गोड जेवण देण्यात काय अर्थ आहे का? वृत्तारुष्टी समुद्रेषु वृत्ता तृप्तस्य भोजनम, वृत्ता दानम समर्थस्य, श्रीमंताला दान करणं, आणि वृत्ता दीपो दिवापिच, सूर्यापुढं दिवा लावणे. मी काय आता उदाहरण वगैरे सांगत नाही. विठ्ठल जेवण तयार. ऋषी आले, पंक्तीत बसले. आता तुम्ही कीर्तन झाला की जेवायला बसाल का? बसाल ना? लगेच बसले सर्व पंक्तीच्या पंक्ती, आणि पत्रावलीवर जेवण वाढवायला वाढायला सुरुवात झाली. भीमाने हातात गदा घेतली. खबरदार, गाठ माझ्याशी आहे का? सत्वाने घेऊन चालला होता काय? पात्रावलीवर शिल्लक ठेवलं तर. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. किती लागेल? 3-4 वेळा लागेल. 3 नका, 4 वेळा घ्या ना, काय होतं, फरक पडतो. पण थोडं थोडं घ्या. पात्रावलीवर शिल्लक ठेवलं तर गदा डोक्यात बसेल. ते ऋषी खाली आपल्याला काय जेवणाचं महत्व आहे बरं का? नैवेद्य हातीचा ऋषी खाली माना घालून जेव्हा पोट फुगली ऋषींची. पात्रावलीवरचं दिसेना, शिल्लक ठेवलं तर गदा डोक्यात. आणि मग हा पंक्तीवाला त्या पंक्तीवाल्याला सांगत होता, अरे तुझे उजव्या हाताकडची बासुंदीची वाटी तशीच आहे. तो पंक्तीवाला ह्या पंक्तीवाल्याला सांगत होता, तुझ्या डावा हाताकडचे गुलाबजाम म्हणजे पात्रावलीवरचं दिसत. तेव्हा त्या ऋषीमध्ये चर्चा होती. पटकन सांगून जातो. ऋषीमध्ये चर्चा होती. माय बाप्पा हो, काय धर्मा घरचे गोड अन्न, जरी असती आपुली पोटे लहान, जरी माथा असते तोंड, अन्न भक्षी तसे उदंड. हे ब्रह्मदेवाने कुठं तोंड दिलंय आपल्याला? कुठं दिलंय? पुढं हे दिलंय. पुढं जर असं वरती डोक्यावर दिलं असतं तोंड तर काय केलं असतं? काय ना जरी बोला उरणवाली बोला, 22 लाडू भरले असते. एवढी त्यांची पोटं फुगली. आणि मग धर्मा येतो. याला म्हणतात पोट भरी. आज देतो पोट भरी. वैष्णवांचे घरी मांडीला पाहून चार, वैष्णवांचे घरी मांडीला पाहून चार,
जरा कापे ठाला जेवला कधी जेवला कुणाबरोबर जेवला या 4 गोष्टी एकत्र आल्या म्हणजे अन्नाला एखाद्या दिवशी किंवा दररोज वांग्याची भाजी खाल्ली तर चालेल दररोज कंटाळा येईल की नाही पण एखाद्या दिवशी मंत्र्याच्या ताटाला ताट लावून पाटाला पाट लावून जेव्हा तो जाहिरात करतो एवढे आमदार एवढे खासदार एवढे कॅबिनेट मंत्री वगैरे वगैरे कोणतं काही बोलत नाही म्हणजे मला काय सांगायचं आहे नैवेद्य हातीचा नामदेवरायचे वडील दामा शेट्टी कपड्याचा व्यापार करायचे कसा पाठीवर गठ्ठा मारायचा गावोगावी फिरायचे एके दिवशी विलंब झाला फक्त अभंगाचा भावार्थ नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विलंब झाला म्हणजे उशीर झाला गोणाईने सांगितले अरे नाम्या हा नैवेद्य घे देवाला दाखव आणि परत घरी घेऊन ये महिला मंडळ तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता बरोबर आहे माना सर्वांनी हलवल्या पण तुमचा देव खातो का बरोबर खात नाही पण नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्लेल्या आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे विठ्ठल कोणाने सांगितलं हा नैवेद्य घे देवाला दाखव आणि घेऊन ये परत आता 5 वर्षाचे नामदेवराय म्हणजे किती लहान हो एखाद्या लहान मुलाला काम सांगा काय साखर आणायला सांगा तो काय बरं साखर 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 करी दुकानात जातो आणि मग दुकानात गेला का तिथं सांगतो मग साखर घेऊन तसं नामदेवरायाने नैवेद्य घेतला निघाले देवाच्या जवळ गेले नैवेद्य खाली ठेवला पाणी फिरवलं माझी सर्वांना विनंती आहे जेवायला बसताना श्लोक झाल्याशिवाय ताटावर पाणी फिरवल्याशिवाय किंवा पंक्तीवाल्यात श्लोक होतो आणि पाणी पंक्तीवाला फिरवतो त्यात काही विशेष नाही तुम्हाला काय प्रत्येक आले पण ताटाभोवती पाणी फिरवल्याशिवाय जेवायचं नसतं विठ्ठल 5 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली 15 मिनिटं झाली 20 मिनिटं झाली अर्धा तास झाला पांडुरंगानं त्या नैवेद्याकडे ढोंकून सुद्धा पाहिलं नाही तेव्हा नामदेवराय म्हणतात देवा घेऊन आलो नैवेद्याला घेऊन आलो नैवेद्याला घुसून देवा एकतरी घास रे विठ्ठला एकतरी घास रे विठ्ठला सर्वांनी टाळ्या वाजवा जरा घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घास त्या नामदेवराला काय माहिती होतं देव जेवतो की नाही काही माहित नव्हतं हे देवा तू जर जेवला नाहीस ना प्रतिज्ञा केली तुझ्या पायाशी डोकं आपटून प्राणत्याग करी आता सामान्य प्रतिज्ञा आहे गवई आता प्रतिज्ञा काय मी सांगत नाही तो विषयही बसत नाही बरं का आणि देव घाबरला पाषाणाची मूर्ती थरथरा पाषाणाची मूर्ती थरथरा पाषाणाची मूर्ती थरथरा पाषाणाची मूर्ती थरथरा देव बाला गले नाम संगे देव बाला गले नाम संगे देव बाला गले नाम संगे पाषाणाची मूर्ती थरथरा कापली देवबा लागले नाम्या संगी आणि रिकामं ताटवाटी नामदेवरांनी घेतली आली कुठे आला घरी आला आईने विचारले अरे नाम्या नैवेद्य काय झाला
पण देवाने सांगितलं होतं हे बघ आई वडिलांना सांगू, जर आई वडिलांना माहीत झालं तर माझी बरीगत नाही, आणि पंढरपूरमधल्या लोकांनाही माहीत होईल. कारण एकाला माहीत झालं म्हणजे दुसऱ्याला माहिती बसणाऱ्या सर्वांना माहिती होईल, कीर्तनात बसणाऱ्यांना. बरं का, बरोबर आहे का? आणि जर पंढरपूरमधल्या लोकांना माहीत झालं देव जेवतोय तर मला अजीर्ण होईपर्यंत खायला घालते, म्हणून काय कोणाला सांगू नकोस. आई विचारते नाम्या नैवेद्य काय झाला? नाम्या एक नाही दोन नाही. अरे नाम्या मी काय विचारते नैवेद्य काय झाला? हे बघ तू तसा कबूल येणार नाही. गेली घरात काठी आणली, मारू नको आई नाही दिले कोणा, मारू नको आई नाही दिले कोणा, नाही दिले कोणा, लागतो चरणा नामा म्हणे. पायावर नमस्कार करतो, पाया पडतो, पण मला काही मारू. मग नैवेद्य काय झाला सांग? भीतीपोटी नामदेवरा काय बोलायला खरं ते बोलावा. देवाने सांगितलं आई वडिलांना सांगू. आई देव जेवला काय म्हणतो? तेवढ्या दामा शेट्टी दारात हजर. आता कुणाला माहीत झाला? आईला माहीत झालं, वडील दारात. काय चाललं तुमच्या माई लेकरांचं? हा बघा नाम्या काय म्हणतोय? देव जेवला, देव जेवला. हे बघ मी आंघोळ करतो तोपर्यंत दुसरा नैवेद्य परत तयार कर. कसा देव जेवला पाहतो विठाल. आणि गोणाईने दुसरा नैवेद्य तयार केला, नामदेवराच्या हातात दिला, पाण्याचा तांब्या दिला. नामदेवराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मायबाप हो देवाला म्हणत होतं, देवा तुझा भक्त कधी खोटं बोलत नाही. भक्ताईशे जाना गेले आशाने, विषय तो त्यांचा नावडे रणधन. आणि अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि देवाला देवा तुझा भक्त कधी खोटं बोलत नाही. मारायच्या भीतीनं आईला सांगितलं देव जेवला, तेवढ्या वडील दारात वडला नाही माहिती. पण आता माझ्यावर आईवडिलांचा विश्वास नाही. तू एकदा जेव, तुला पुन्हा 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 कधीच त्रास देणार नाही विठ्ठल. आणि नामदेवरांनी देवाच्या समोर नैवेद्य ठेवला, पाणी फिरवलं आणि चमत्कार घडला. माझ्या माय बाप हो नाम्या सवे जेवी नवे संकोचित, नाम्या सवे जेवी नवे संकोचित, सवे जेवी नवे संकोचित, नाम्या सवे नवे संकोचित. ज्ञानी हाची चित्त अंगे ओढी, ज्ञानी हाची चित्त अंगे उच्च नीच काही नेणे भगवंत जातात काय पाहतो पाहतो. हा अमुक आहे, हा तमुक आहे, सर्वांठाई सदोदित विठ्ठल. आणि चमत्कार घडला. माझ्या मायबाप देव जेवढं ना रिकामी ताट वाटी ज्यावेळी देवानं पांडुरंगानं त्या नामदेवरायाच्या हातात दिली, ती पाठीमागे असलेल्या माझ्या पाठीमागे चौकदार आहे बघा, चौकदार जर चक्कर बिकर आली तर सावध बरं का. विठ्ठल आणि रिकामी ताट आणि वाटी ज्यावेळी नामदेवरायाच्या हातात दिली, ती पाठीमागे असलेल्या दामा शेट्टीने म्हणजे वडिलांना पाहिली. आणि त्यावेळी वडील काय म्हणतात, 12 वर्ष तुझं उपवासी मारी, 12 वर्ष उपवासी मारी,
तुझ उपवासी मारिले आजी देविले नामदेवे नो ह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात नवे असामान्य महिमा संतांचा नवे असामान्य महिमा संतांचा हो हो नवे असामान्य महिमा संतांचा नवे असामान्य महिमा आणि नैवेद्य हातीचा तिसऱ्या चरणात काय सांगितलं उदका माझी वया कोरड्या आणि दाखविणे रोकड्या या तिसऱ्या चरणात तुकाराम महाराजांचं वर्णन आहे बरं. विश्वंभर बाबा हे पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. दर आषाढीची वारी करायचे. आपण वारीला जाताना कुठले गाणी बोलतो? महिला मंडळ तमाशाचे, पुरुष मंडळ कव्वालीचे, मग कुठले गाणी बोलतो? ज्ञानोबा माऊली तुकाराम
विचार करा माझ्या माय बाप्पा हो, आपला भावार्थ काय आहे? उदका माझी वया ठेवून कोरड्या. विश्वंभर बाबा हे पंढरपूरची वारी करायचे, पण आजारी असल्यामुळं काय झालं, पंढरपूरला जाता आलं. पांडुरंगाने त्यांना स्वप्नात सांगितलं, मी तुझ्या शेतात आमराईमध्ये जिथं तुळशीपत्र बुक्का फुलं पडली आहे तिथे मला शोधा. हे स्वप्न विश्वंभर बाबांनी गावकऱ्यांना सांगितलं. गावकऱ्यांनी शोधलं, मूर्ती सापडल्या. पटकन सांगू, त्या तुकाराम महाराजांचं वर्णन आहे. उदका माझी वया ठेवणी. आणि वाजत गाजत देहू गावात आणल्या, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. कशी झाली आपल्याला सर्वांना आपण कशी करतो ते प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन आहे का? कुठला अभंग घेता तो त्यावेळी? बरोबर बाबा, धन्यवाद. टाळ्या वाजवा जरा बाबांकडून. धन्यवाद. समजला कुठला अभंग? समजली माझ्या को तिन्ही लोक बरोबर. हा ना, ठाला हवी. आणि प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय मूर्तीचं दर्शन घेऊ नये. आम्ही एका ठिकाणी आम्हाला प्राणप्रतिष्ठेला बोलवलं होतं. महाराज या, तुमच्या हाताने आम्ही प्राणप्रतिष्ठा करू. अहो तिथं प्राणप्रतिष्ठा झालीच नाही. आमचं तिकडं पूजन चाललं आहे, भटजी मंत्र बोलतोय, तरी लोक अरे मी सांगितलं एकदा, बाबा प्राणप्रतिष्ठा झाली का मग पाया पडायला या विठ्ठला. एकादशीला भजन, द्वादशीला जागर पाळणं होऊ लागलं. मोठी संख्या झाली, खूप गर्दी होऊ लागली. आणि विश्वंभर बाबांचं देहावसन झालं. लक्षपूर्वक ऐका. विश्वंभर बाबांना आमाईपासून 2 मुलं होती. किती मुलं होती? एक हरी आणि दुसरा मुकुंदा. लहानपणी त्यांना सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, लगेच लग्नही करून दिलं. हे कशामध्ये? नाही म्हणलं बोला बोला आता कीर्तनात. लगेच लहानाचा मोठा, लगेच लग्न झालं. आणि दोघंही सैन्यात भरती झाले. कुठे? विचार करा माझ्या मायबाप्पा हो, जे जवान डोळ्यात तेल घालून आपल्यासाठी प्राणांचं बलिदान करतात, त्या जवानांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्यांचं देहावसन झालं तिकडं. पटकन सांगून जातो. आणि हरीची पत्नी भगवत मार्गाकडे वळली आणि मुकुंदाची पत्नी गरोदर होती. तुकाराम महाराज 8व्या पिढीत कसे जन्माला आले ते लक्षपूर्वक ऐका. विश्वंभर बाबाचे चिरंजीव विठोबा बुवा, विठोबाचे चिरंजीव हरिबुवा, हरिबुवाचे शंकरबुवा, शंकरबुवाचा पदाजी, पदाईचा कन्हैया, कन्हैयाचा बोल्लोबा, बोल्लोबाच्या पत्नीचं नाव कनकाई आणि कनकाईच्या पोटी, बरोबर सांगितलं का चुकलो? तुकाराम महाराज 8व्या पिढीत जन्माला आले. संसार पटकन सांगून जाऊ. संसार थाटामाटात चालला होता. काळाने उडी घेतली, काळाची हे उडी जेव्हा सोडविना. काळाने उडी घेतल्यानंतर आई बाप भाऊ बहीण कोणी नाही रे कोणाचे अवघे सुख संपत्तीचे. जैसा वस तो बाजार तैसा देहाचा विचार. क्षण आहे क्षण नाही काळ प्राणन. तुका म्हणे सावधासा आणि प्रभू नामी सदा वसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय. नको अभिमान धरू भल्या मानसा. जन्माला येऊन परमार्थ कर आणि साधू संतांची धन मिळवून पोटी. संगेन ये लंगोटी पाने खाशील उदंड आणि अंती जसं यावं तसं जावं लागतं. विठाल तुकाराम महाराज पहिली पत्नी स्त्री एक अन्न करता मिळली. भाऊजी विरक्त झाला. मुलगा संताजी मरण पावला. आणि संकट मागून संकट येऊन घर फिरला की घराचे वाशे फिरतात. आणि मग तुकाराम महाराज वैराग्य प्राप्त झालं. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी घोराडा डोंगर. पुढे जायचे तपश्चर्याला. पण तुकाराम महाराज नक्की तपश्चर्याला कुठं गेले हे जिजाबाईला कसं कळणार?
लक्षपूर्वक मी फक्त मुद्दे तुम्हाला नमूद करून जातो. उदका माझी वया ठेवून कोरड्या, मला हा भावार्थ सांगायचा आहे. आणि दाखविणे रोकड्या विश्वजना विठ्ठल. काय करायची आता? तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेलेले आहेत. त्या भंडारा डोंगर रस्ता असेल ना, त्या रस्त्याला अशी कान लावायची. ज्या धुळीमधून विठ्ठल 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 फक्त, म्हणजे तुकाराम महाराज कुठे गेले? भंडारा डोंगरावर. मग एकदा भाकरी घेऊन जा. लक्षात घ्या महिला मंडळ, तुकाराम महाराजांना भाकरी खाऊ घातल्याशिवाय जिजाबाई जेवत नव्हती. तुम्ही सुद्धा आपला नवरा चांगला असेल ना त्याच्यासाठी थांबा. बाहेर गेलं तर सोडून द्या, पण ते संध्याकाळचं गिराईक असेल ना, मगची महिला मंडळ झिंगत येणार, त्याच्यासाठी थांबू नका. आणि भाकरी घेऊन जात असताना पायाला काटा धरला माझ्या मायबाप हो. पांडुरंग परमात्म्याने गुराख्याचं रूप घेतलं आणि गेला जवळ. आई काय झालं? अरे बाबा काटा भरला. मी काढू का काटा? अरे बाबा लहान आहेस तू, तुला नाही माझा काटा काढता येणार. मी भल्या भल्यांचे काटे काढले, रावणाचा काढला, पुतण्याचा काढला, अशा तुमचा काटा पायाचा सहज काढू शकतो मी. घेतला ना पाय. आपण काटा कसा काढतो सांगा महिला मंडळ? पाय कुठे ठेवतो? मांडीवरती ठेवतो की नाही मला सांगा? बरोबर आहे ना? घेतला आणि काटा काढताना काय करतात? पाणी लावतात ना? पाणी नाही लावलं, स्वच्छ जागा फुंकीनं परत बोट लावतात, परत ती जागा स्वच्छ करायचा. कशासाठी? तो काटा दिसावा. आणि कसा काटा काढला हे जिजाबाईला, अरे बाबा किती छान काटा काढलास. हां. आणि भाकरी घेऊन तुकाराम महाराजांना भंडाऱ्यावर डोंगरावर गेली आणि भाकरी बिकरी दिली आणि जेवणाला बसली. माझ्या पायाला येताना काटा भरला हो. मग काय झालं? त्या गुराख्यानं माझा काटा काढला. तुकाराम महाराज विचार करता, या घनदाट जंगलामध्ये हा गुराख्या असेलच कसा? तू माझा पांडुरंग परमात्माच असला पाहिजे विठ्ठल. आणि मग हसत खेळत बोलत जेवण. रामचंद्र डोंगरात जात असताना व्याघ्र सर्प विंचू अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळिका. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार विठ्ठल. तुकाराम महाराज टाळकरी किती होते हो? हा 14. मग आपले मोजा किती आहेत? 13 14 आहेत का? नाहीत ना? 14 आहेत? 13 आहेत. 13 तुकारामात 14 टाळकरी, 4 टाळकरी चोर होते. म्हणजे आपल्या चोर असण्याची शक्यता. मग चोर काय करणार हो मला सांगा तुम्ही आता? चोर काय करणार? चोरीच करणार. गेले ना एका घराच्या रात्री चोरी करायला किती वाजता जातात? विठोबा चोरी करायला. हा बरोबर आहे. कंप्लेंट म्हणजे तुमच्या लक्षात आले बरोबर. 3 वाजता का 2-3च्या दरम्यान, कारण त्यावेळी गाढ झोपेत माणूस असतो 2-3च्या दरम्यान. बरोबर आहे. कारण एखाद वेळेला 4ला काकडेला उठतात ना. मग विचार करा 2-3च्या दरम्यान चोरी होत असते. आणि चोरी करायला चोर गेले. तुकाराम महाराज ज्या घरात चोरी, ती पती पत्नी भाविक होती, सात्विक होती. आणि वजनी वस्तू म्हणजे चैन, लॉकेट हे नाही, पाटा, जाता, वरवंटा, वजनी वस्तू वजनी बाहेर काढायला सुरुवात केली. आणि बाहेर काढत असताना पहाटेचे 4 वाजले आणि काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या
साधू मुनी अवघे धायती गोडा सोडा सुख तुकारामाला आपल्याकडे ताकड्याला आल्या. आता गेले होते कुठं? त्यांनी आपल्या घरातले दागिने पैसे ताट भरलं 2 आणि तुकाराम महाराजांच्या समोर ठेवलं. बरं का सर्व मंडळी लक्षपूर्वक ऐका. त्या चोरांनी विचार केला. काय विचार केला? आपण तर चोरी करायला आलोय पण सोनं पैसे आपल्याला दिसतात. तेव्हापासून त्या चोरांनी चोरी करण्याचं आम्ही बी घडलो. तुम्ही बी घडा. परिसाच्या संगे लोह बिघडले सुवर्णाची झाले. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि तुका बिघडला विठ्ठलाची झाला. विठ्ठल तुकारामाने कीर्तन करायला सुरुवात केली. एकदा लोहगावला कीर्तन होतं. कीर्तन संपलं. शिवबा कासाराच्या घरी ते झोपायला यायचे. आपल्याला सर्वांना काही जण कथा माहिती असेल. आणि एकदा बघा महिला मंडळ घरात भांडी वाजायला लागली की समजायचं महाराजांचा कंटाळा. बरोबर समजण्यावाले पैशाला काफी आहे. आणि त्या बायकोला असा राग यायचा. मग तिने एक दिवशी काय केलं? तुकाराम महाराज आले आणि सकाळी आंघोळीला पाणी केला. उकळतं पाणी ठेवलं आणि तुकाराम महाराजांच्या अंगावर ओतलं. दळो माझी काया लागला वणवा धावरे केशवा माय बाबा. आणि कीर्तन करायला लागले. कीर्तनातून अंग उघडं पाडू लागलं. तेव्हा हा तुक्या आपलं वेदाचं अंग उघडं पाडतोय अशी तक्रार कुणाकडे गेली? बोला आता रामेश्वर शास्त्रींकडं. विचार करा. आणि रामेश्वर शास्त्रींकडं तक्रार केल्यानंतर रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं, पटकन सांगू 10 मिनिटं राहिली बरं का. आणि रामेश्वर शास्त्रीनं सांगितलं तू हे अभंग रचना केलेली आहे ना ही इंद्रायणीच्या डोहात बुडव. ती पण तशी नाही दगड बांधून. काय वाटलं असेल तुकाराम महाराजांना? मी आता भावार्थ संपीत पुढचं काय सांगत नाही भाग. कारण का आता योग्य वेळी संपवायला पाहिजे. आपलं योग्य वेळी चालू झालेला आहे. आणि मला फोनही केला होता का कंप्लीट 7:30ला विना हातात येईल आणि 7:30 ते 9:30 विठ्ठल. आणि मग त्या वह्या तुकाराम महाराजांच्या कशात इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावल्या. 13 दिवस तुकाराम महाराज उपोषण केले. आणि कोरड्याच्या कोरड्या वह्या पांडुरंग परमात्म्याने ज्यावेळी तुकोबाच्या हातात दिल्या ते महाराज अभंगाच्या तृतीय चरणातून सांगतात. उदका माझी वाया देऊनी कोरड्या. उदका माझी वाया देऊनी कोरड्या.
दाखविणे रोकड्या विश्वजना निळा म्हणे ती संगे चिंतने दिन उद्धरणे नवल कोण नोह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य निळा म्हणे ती संगे चितरणे नाव स्वतः तरते आणि दुसऱ्याला बघा नाव काय करते स्वतः प्रभू रामचंद्राचा प्रसंग आठवा वनवासाला जाताना मी काय तर सांगत ज्याच्या संगतीने उद्धार होतो ते कोण आहे मग निळोबराय उपोषणाला बसले यात निळोबरायांचं वर्णन आहे बरं का 4 संतांचं वर्णन करणारा अभंग आणि आता हे शेवटच्या चरणात निळोबरायांचं उपोषणाला बसले किती दिवस हो 42 दिवस उपोषणाला बसले नाही तर आपलं चक्री उपोषण आपण उपोषणाला बसतो हॉटेलमध्ये जातो वडापाव खातो केळी खातो साली सतरंजीच्या खाली टाकतो आपल्या उपोषणाचा परिणाम साध्या नेत्यावर होत नाही पण निळोबारायच्या उपोषणाचा परिणाम पांडुरंग परमात्म्यावरती झालेल्या आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे पांडुरंग परमात्मा आले निळोबाराय परिचय द्यायला तयार नव्हते तुझ्या लागी येथे बोलावे तुझ्या लागी येथे बोलावे बोलाविले कोणी किल्ल्या वाचून आला शिका हे देवा मी तुला हाकच मारली आहे तू कशा करता आलास ज्या ज्या वेळी भक्तावरती संकट होतं ना देवा त्यावेळी आला योग्य आहे कुणावरती भक्त प्रल्हादावरती होतं सर्व म्हणजे द्रौपदीवरती होतं संकट काय होतं साडी बीच नारी ठीक आहे नारी बीच साडी होती वस्त्र हरण झालं सगळ्यांना माहिती आहे मी सांगत नाही पटकन सांगून जातो म्हणजे साडीमध्ये द्रौपदी होती की द्रौपदीमध्ये साडी गांधारीच्या मुलांना कलाल मागे राहून वस्त्र पुरवली देवा प्रल्हादा करता आलास इंद्र कया तुला करून येतो प्रसंग सर्वांना माहिती आहे कड्यावरून ढकललं हत्तीच्या पायाखाली तुडवलं उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं तरी देवाचं नाव आपला मुलगा वारला तर आपण देवाची भक्ती करायचं सोडून देतो विठ्ठल म्हणजे भक्त प्रल्हादारी होते शेवटी तो देवाचं नाव घ्यायचं सोडलंच नाही मग शेवटी विचारत होता देव अरे हिरण्यकश्यपूने वर मागितले देव उन्हात नको घरात नको दारात नको पावसात मानवाच्या प्राण्याच्या कुठल्या शस्त्राने नको अस्त्राने नको असं वर मागितले पटकन सांगून जातो 7 मिनिटं बाकी आहेत फक्त आणि असं वर मागितल्यामुळं शेवटी नारायण नारायण नाव सोडलंच नाही अरे कुठे तू ज्याचं नाव घेतोस तो देव तरी 10 दिशांना होतो प्रेत खांबावर नृसिंह अवतार घेऊन प्रकट झाला उंबरठ्यावर उभा राहिला नखानं आतडं काढून त्यावेळी आलास ते योग्य आहे मी तुला बोलावलंच नाही तू कशा करता आलास मग इथे का बसला तुक याचा धावा देवा तुकयाचा धावा करीत असो मी तुकाराम महाराजांकडे बसलेलो आहे पांडुरंग परमात्म्याला मागा जावं लागलं शेवटी तुकाराम महाराजांचा तुमचा भक्त उपोषणाला बसलेला आहे जा वैकुंठाहून आले आता पुन्हा पुन्हा करता आले आपल्याला सर्वांना श्रुत आहे भागीरथे करता आले
बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करते दावा हेलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले आणि तुकारामांना शेवया खाऊ घातल्या. दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि शेवया. संताजी जगनाडी तेले यालाही न सांगता गेले. त्यांच्या देहाला आणि निळोबा राय करता आले. विचार करा माझ्या मायबापो. मग तुकारामार वैकुंठाहून निळा म्हणे आम्ही नळोबची देवा तुकारामाला हात ठेवून मस्तकी सुखी केले तयवेली. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
मृदुंगमणी आणि हार्मोनियम वादकांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या सर्वांनी. परत परत वाढवा आवाज कमी करा सांगायला सुद्धा लागणार नाही. मृदुंगमणीचाही प्रश्नच नाही. म्हणजे आमचा तर परिचय नाही ना त्यांच्याशी मला, पण फक्त नुसते चेहरा ओळखीचा आहे. तुमचाही मनमानी वादक नाही, कारण पहिल्यांदाच माझ्या कीर्तनात बसलेले आहेत. सर्वांना धन्यवाद. बसणाऱ्या मंडळीला सुद्धा, गायनाचार्य, टाळकरी मंडळी, महिला मंडळ तुम्हालाही धन्यवाद. निळा म्हणे ती संगेची तरणे आणि दिन उद्धरणे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मी अभंगाचा भावार्थ केलेला आहे. अभंग सोडून बाहेर गेलो नाही. आता हात वरती करा आणि 11 वाजेपर्यंत ठेवा करून त्या पांडुरंग परमात्म्याचं मोठ्यानं भजन करायचं आहे.